मी ना काल जँगो सर्कस बघायला गेलते. अकलूजमध्ये सर्कस आलेली आहे आणि मी तुम्हाला नक्कीच सांगेल, की आवर्जून सर्कस बघा. विशेषतः तुमच्या घरी जर लहान मुलं असतील, तर त्यांना घेऊन आवर्जून जा. मला माहिती आहे माझ्या वयाची किंवा माझ्यापेक्षा जी मोठी व्यक्ती आहेत, त्यांना वाटेल, की आता सर्कसमध्ये काही राहिलेलं नाहीये. तिथे आधी जसे काही प्राण्यांचे खेळ असायचे, तसे आत्ता नाहीयेत. पण तुमच्या घरातील लहान मुलांना ते माणसांचे खेळसुद्धा खूप युनिक असणार आहेत, नवीन असणार आहेत. त्यामुळे हा अनुभव त्या लहान मुलांसाठी नक्कीच वेगळा असणार आहे. आणि काल जेव्हा मी सर्कसला जाऊन आले ना, त्यावेळी मला असं जाणवलं, की जरी प्राणी नसतील तरी त्या माणसांचे जे काही कर्तव्य आहेत ना, ते बघताना मला माझ्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची आठवण म्हणजे ज्यावेळी मी पहिल्यांदा लहानपणी सर्कस बघायला गेलते, त्यावेळी मी अक्षरशः अचंबित झाले होते. ते लोकांचे हवेमध्ये इकडून-तिकडे उडणारे जे काही सीन्स असतील, त्यांचे जे काही ॲक्ट असतील ते बघून आणि तेव्हा सुद्धा मला वाटायचं, की आपल्याला सुद्धा यांच्यासारखं असं काहीतरी करायला आलं पाहिजे. काय कूल लोक आहेत आणि आजही वाटतं, की काय कमाल लोक आहेत हे. एवढं कमालीचं ते प्रदर्शन करतात. आपल्याला अर्थातच ते येणार नाहीये. जे काही एरियल ॲक्ट आहेत, जिम्नॅस्टिकवाले ॲक्ट आहेत, ते कमाल आहेत. त्यामुळे आवर्जून तुम्ही लहान नसाल तरी लहानगे व्हाल, अशी ही जँगो सर्कस आहे. तिथे 5 स्त्री कलाकार आहेत आणि मला वाटतंय 4 पुरुष कलाकार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला खूप आवडली, ती म्हणजे 5 स्त्रियांपैकी 2 स्त्रिया अशा आहेत, ज्यांचं वय हे अगदी 40शी-50शीचं आहे आणि आजही त्या तितक्याच उत्तम प्रकारे सर्कसमध्ये काम करतायत. ते आपल्यासारखं काही माडी वगैरे बांधायला काम करत नाहीत, तर त्यांच्या उदरनिर्वाहासाठी काम करतायत आणि आपण प्रिव्हिलेज्ड आहोत, की आपल्याला एसीमध्ये बसून काम करण्याची संधी मिळते. तर थोडेसे पैसे आपण ह्या सर्कसवरती खर्च करूयात. असंही आपण बाहेर गेलं तर ₹100-200 आपले सहजच खर्च होतात. 100-200 खूपच कमी झालं. पण आवर्जून जँगो सर्कस बघा. आपल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहात जर हातभार लागत असेल, तर यासारखं चांगलं काम अजून काही असू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा एक खूप उत्तम अनुभव येणार आहे. स्क्रीनपासून थोडं लांब जाण्याची संधी आपल्याला मिळाली आहे प्रत्येक अकलूजकरांना. तर आवर्जून जँगो सर्कस पाहायला जा. हा व्हिडिओ अजिबातच स्पॉन्सर नाहीये. त्यामुळे असं समजू नका, की मला याचे काही पैसे मिळतात. पण जो काही अनुभव किंवा जे काही मला मनापासून वाटतंय, ते मी तुम्हाला शेअर करत आहे. आणि जर तुम्ही जँगो सर्कसला जाऊन आला असाल, तर तुमचा अनुभव कसा होता मला कमेंट्समध्ये जरूर कळवा.